हॅलो एव्हरीवन. तर आज मी जो व्हिडिओ बनवतो आहे तो एकदम वेगळ्या विषयावर आहे आणि हे मला बनवावंसंच वाटलं कारण की जे माझ्याबरोबर घडलं आहे ते कोणाबरोबर घडू नये आणि इट वॉज रिअली वर्स आणि एकदम हॉरिबल आणि एकदम म्हणजे काय सांगू तुम्हाला की आज मी जे आहे सकाळी म्हणजे पुण्यात येत होतो माझ्या गावाकडनं. काल रात्री बसलेलो 11:15 म्हणजे ती बस होती. ठीक आहे. तर ही बस जी आहे इंटरसिटी स्मार्ट बस आहे. ठीक आहे. मी एका हॉटेलपाशी त्यांनी बोलवलं, मी बसलो. ठीक आहे. आणि मेन म्हणजे ह्या बसनी जे आहे आज मला पुण्यातलं जे लास्ट टोल आहे तिथून मला एकट्याला सोडून माझ्या बायकोला आतमध्ये ठेवून ही बस निघून गेली. आणि मी तिकडं एकटा लाचार. माझ्याकडे ना मोबाईल होता, ना वॉलेट होतं, ना पैसे होतं आणि मला ते सोडून गेले. व्हेरी वर्स्ट एक्सपिरियन्स. आणि म्हणजे इतकं मला फील झालं आहे ना की काय सांगू. आणि मला राहवलं नाही आणि हा मॅटर जो आहे तो मला एस्केलेट करावासा वाटला. आणि सोशल मीडिया जे आहे ते पॉवर आहे जे सर्वांना एक प्लॅटफॉर्म देते की लाईक ते जगापर्यंत पोचू शकतात. आणि हे जे माझ्याबरोबर घडलं आहे ते इतर कोणाबरोबर घडू नये म्हणून मी हे आज व्हिडिओ बनवतो आहे. तर हा मॅटर जो आहे तो मी तुम्हाला आता डीपली थोडं सांगतो काय काय झालं आणि कसं कसं झालं. तर ही बस जी आहे सावंतवाडीतनं 0 जे आपलं झाराप आहे तिथून होती आणि पुण्यामध्ये जे मला ड्रॉप करणार होतं मी आणि माझी वाईफ होती या बसमध्ये. ठीक आहे. आणि त्यांनी ॲक्च्युअलमध्ये सकाळची वेळ होती. तर काय झालं की मला वॉशरूमला आली म्हणजे मला तर ह्या बसमध्ये एक सोय होती की लघवी करायचं वगैरे सोय होती बसमध्ये. तर मी ह्या बसमध्ये गेलो आणि लघवी करता म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्या बसमध्ये जे आहे आणि जेव्हा मी त्या बसमध्ये लघवी करायला गेलो. ठीक आहे. त्या बसमध्ये लिहिलेलं होतं की लाईक इथं लघवी म्हणजे ओनली यूज फॉर युरिनेशन. ठीक आहे. आणि इफ लाईक अदरवाईज दे विल फाईन 1,000 रुपीज. आता लघवी करता मला एवढं जोरात जे आहे लॅट्रिनला संडासला लागलेली होती. ठीक आहे. आणि मी ते वाचूनसुद्धा आणि बघूनसुद्धा ठीक आहे मी म्हणजे काय माहिती माझ्याकडे कंट्रोल पण नाही झालं. आणि ॲक्च्युअलमध्ये मी तिथं संडास पण केली हे मी ॲग्री करतो आणि मी चूक केली हे मी ॲग्री करतो. ठीक आहे. आणि लिटरली मी आज जेव्हा ऑफिसमध्ये आलो तेव्हा पण मला एकदम म्हणजे पोटात एकदम बरं वाटत नव्हतं. तर मी डॉक्टरकडे पण गेलो तर प्रिस्क्रिप्शन गोळ्या वगैरे घेतला. आता थोडं बरं वाटतं आहे. तर मी जेव्हा बाहेर आलो गेटच्या बाहेर आलो आणि त्यांनी ते टोलच्या पुढे जी आहे ती गाडी थांबवलेली होती आणि लाईक बाहेर निघाल्यानंतर त्यांनी म्हटलं लाईक तुम्हाला 1,000 रुपीज फाईन भरावं लागेल. आय ॲग्री. ठीक आहे. मी म्हटलं ओके मी ॲग्री करतो की लाईक मी 1,000 रुपीज द्यायला रेडी आहे. प्लस मी ते संडास पण साफ केलं असतं. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये मी ते लिटरली ते आतमध्ये जे आहे पाणी नव्हतं. तर मी जे संडास जे आहे ते माझ्या अंडरवेअरनी फुसलं. ठीक आहे. मी ट्राय केलं की लाईक ते कंबाऊंडसुद्धा फुसायचा प्रयत्न केला. ठीक आहे. आणि मी बाहेर आलो आणि तिथं त्यांनी टोलच्या पुढे बस थांबवलेली होती. मी त्यांना म्हटलं मी जाऊन आलो आणि मी तिकडं जे आहे टोलपासनं जे आहे लिटरली जे संडास आहे ते एवढं लांब पण नव्हतं. मी तिकडं संडासला गेलो. तिथं 2-3 माणसं वेटिंगवर होती. तर मी थांबलो आणि त्या संडासात गेलो. मी तिथं संडास केलं. जी माझी अंडर होती ती थ्रो करून टाकली. पूर्ण क्लीन केलं व्यवस्थित. आणि जेव्हा मी बाहेर येतो तेव्हा बघतो काय बस गायब. लाईक ठीक आहे मी मिस्टेक केली. माझी सिच्युएशन तशी होती. मी ॲग्री करतो. पण यार म्हणजे काय ह्युमॅनिटी कुठं आहे. म्हणजे मला समजणं झालं की यार तुम्ही म्हणजे एकट्या माणसाला सोडून तुम्ही यार निघून जात आहे. व्हॉट काइंड ऑफ दिस बस सर्व्हिसेस. आणि इवन दो मी या जी आपली इंटरसिटी बस आहे स्लीपरवाली तर ते मी त्याच्याबद्दल खूप चांगले म्हणजे लोकांकडे रेटिंग्स वगैरे वाचले होते लाईक चांगली आहे आणि त्यांनी पण मला सजेस्ट केलं होतं. प्लस मी हे जे रेड बसवरनं ही बुक बस केली त्याच्यावर पण हिचे रेटिंग चांगले होते. सो मी हे सगळे विचार करून मी ही बस जी आहे ती बुक केली होती. ठीक आहे. आणि अशी सर्विस भेटेल मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. लिटरली म्हणजे
मी जे आहे हे बससाठीचे आहे. लाईक पैसे तर मी इन्व्हेस्ट केलेच खूप जास्त, पण ते जाऊ द्या, ते तर काही मेन विषय त्याचं काही नाही आहे. पैसे तुम्ही चार्ज करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जे आहे म्हणजे यार तुम्ही म्हणजे कुठं गेली माणुसकी? म्हणजे यार म्हणजे ड्रायव्हर आहे, त्याच्याबरोबर तो एक माणूस आहे. तुम्हाला जे माहिती पण म्हणजे जे बसमध्ये जे ड्रायव्हर आणि ते जो एक माणूस होता त्यांना माहिती पण होतं मी खाली चाललो आहे, ठीक आहे. तर यार तुम्ही म्हणजे तिथं म्हणजे अशी यार मोजकी किती म्हणजे ठीक आहे, तुम्हाला वाटलं मी संडासला नाही गेलो आहे, मी XYZ कुठं गेलो आहे, काय गेलो आहे. मोजकी यार 5-6 दुकानं होती, एक वॉशरूम होता आणि मी तिथून वॉशरूममधनंच बाहेर पडलेलो, ठीक आहे. म्हणजे यार थोडं तुम्ही यार तिथं सर्च केलं असतं, कुठंतरी सर्च केलं असतं ना, मी सापडलो असतो यार. तुम्ही दुकानात वगैरे की लाईक तिकडं संडास तर एकच होता, तिथे दुकानं होती, ठीक आहे. म्हणजे एवढी पण जास्त काय म्हणजे शॉप्स नव्हती. म्हणजे विचारलं जरी असतं तिथं ना, किंवा कोणाला विचारलं असतं, थोडा वेळ जरी थांबला असता, थोडा वेळ यार, म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुमच्या मनात काय होतं यार, तुम्ही का निघून गेला मला काहीच कळलं नाही. तिथं मला शोधलं असतं ना यार, कुठे 2 जण होता तुम्ही, म्हणजे लाईक मला तरी 2 जण दिसले तिथं बाहेर आल्यानंतर संडासमधनं, त्यांच्या जे वॉशरूम होतं त्यातनं 2 जण. यार कुठं जरी विचारलं असतं, काही आलं असतं तुम्ही यार, मी तुम्हाला सापडलो असतो. इवन दो मी माझ्या वाईफला सांगितलेलं मी चाललो आहे म्हणून, एक वॉशरूमला चाललो आहे म्हणून, ठीक आहे. तर यार म्हणजे तुम्ही मला शोधू शकला असता यार. म्हणजे एवढा पण मी काय म्हणजे यार काय म्हणजे समजत नाही मला. माझी वाईफ तिकडं आतमध्ये, हां तिला हे माहीत नव्हतं की मी बाहेर चाललो आहे, ठीक आहे. आणि इवन दो ते माझ्या वाईफकडे आले, त्यांनी हे पण नाही सांगितले की लाईक मी बसमध्ये चढलो आहे की नाही, ठीक आहे. आणि ते जे आहेत म्हणजे लिटरली तिकडून निघून गेले. ते जे आहेत लिटरली तिकडून निघून गेले. त्यांनी माझ्या वाईफकडे गेले आणि त्यांनी म्हटले की लाईक आम्ही ही बॅग घेतो आहे. माझी जी लॅपटॉप बॅग होती ऑफिसची, त्यांनी माझी लॅपटॉप बॅग घेतली आणि त्यांनी वाईफला म्हटलं की जेव्हा ते 1000 रुपये देणार तेव्हा ते त्यांना ती बॅग देणार. मी माझ्या वाईफला जे आहे तिथून मला भली माणसं भेटली. तिकडून मी 2-3 जणांनी मला त्यांना फोन दिला. मी माझ्या तिकडे त्या दुसऱ्या फोननी माझ्या वाईफला सांगितलं असं असं झालं आहे. ॲक्च्युअलमध्ये बस पण मूविंग होती, तर मी माझ्या वाईफला पण फोर्स नाही केले की लाईक तू जा आणि ड्रायव्हरशी बोल वगैरे. मी बस मूविंग होती तर मी लाईक ड्रायव्हरकडे जाऊ नको वगैरे, जाऊ वगैरे असं पण तिला बोललं नाही. कारण की काय मूविंग होती, स्पीडमध्ये होती, कुठं चालता चालता लाईक आपटली असती किंवा कुठं काय डॅश झाला असता तर ते अजून हार्म झालं असतं. त्यामुळे मी तिला बोललो नाही की लाईक तू जा आणि ड्रायव्हरशी बोल वगैरे. लाईक तो आला पण होता तिच्याकडे, लाईक त्याला माहिती होतं की मी नाही आहे तिथं, तरीसुद्धा काय म्हणजे कळत नाही म्हणजे तो निघून का गेला. काय व्हॉट काइंड ऑफ म्हणजे तुमची मेंटॅलिटी काय होती, तुम्ही काय थिंक करत होता. म्हणजे यार तुम्ही हे स्वतःवर घेऊन बघा. लाईक तुम्ही बसमध्ये आहे, तुम्हाला कोण तुम्हाला माहिती आहे की लाईक मी सपोज मी त्या जागेवर ड्रायव्हर आहे, मला माहिती आहे कोणतरी चाललं आहे तिकडून खाली चाललं आहे, बाहेर चाललं आहे, तर लाईक यार म्हणजे एवढं तरी माझ्या मनात यार कोणतरी गेलं आहे, ॲटलिस्ट माझ्या वाईफशी बोलला असता लाईक कुठे गेलेत काय गेलेत, ठीक आहे. माझ्या वाईफने मदत केली असती मला शोधायला. सो लाईक लिटरली. आणि त्यानंतर मी जे आहे तिकडनं म्हणजे एक बायकर होता, त्यांनी मला अर्ध्यापर्यंत सोडलं. त्यानंतर मी नंतर बायकरनी मला तिथं सोडल्यानंतर तिथे एक माणूस होता जो कामाला जात होता, तर त्याच्या फोनवरनं मी परत तिथं माझ्या वाईफशी कॉन्टॅक्ट केलं. प्लस माझ्याकडे कॅश नव्हती, तर तिथं एक दुकान होतं, लाईक तिला 500 रुपये सेंड करायला लागले. आणि त्या जे शॉप होता तिथंचे त्यांनी जे आहे मला ते 500 रुपीज कॅश दिली, जेणेकरून थोडं मला जे आहे आधार आलं की लाईक माझ्याकडे कॅश आहे, लाईक मी कुठेही जाऊ शकतो. त्यानंतर मला जे आहे त्या जे शॉप होतं तिकडं, तर ते मी त्याच्या फोनवरती माझ्या वाईफला 500 रुपीज सेंड करायला लावले. म्हणजे आणि त्यांनीसुद्धा हेल्प केली यार. म्हणजे
लोक खरंच खूप हेल्पफुल आहेत. म्हणजे त्यांनी मला 500 रुपये दिले. तर यार एवढी हेल्पफुल लोक आहेत दुनियेमध्ये, एवढं आहे. आणि म्हणजे काय माहिती, म्हणजे तुम्ही म्हणजे हे जे म्हणजे ह्यांनी म्हणजे का असं बिहेव केलं, म्हणजे काय कळत नाही, समजत नाही मला. आहे लोकांकडे पण म्हणजे काय कळत नाही, म्हणजे अशी थोडी लोक विचित्र का वागतात की काय, म्हणजे मला कळत नाही. म्हणजे ते बायकांनी मला तिथपर्यंत सोडलं. त्यानंतर ते माणूस होता जो कामाला जात होता, त्यांनी मला फोन दिला, माझ्यावरती ट्रस्ट केला, माझी सिच्युएशन समजून घेतली, माझ्या वाईफशी कॉन्टॅक्ट करून दिला, तिला पण एक दिलासा भेटला. प्लस ते शॉप जो होतं तिकडं त्यांनी मला कॅश दिली. सकाळी सकाळी त्यांनी पण मला समजून घेतलं. त्यानंतर तिथे एक रिक्षावाला आला, त्यांनी पण माझ्यासाठी म्हणजे थांबवलं. मी त्याला सिच्युएशन सांगितली, त्यांनी पण ॲग्री केलं. म्हणजे जेवढी पण माणसं होती मी सगळ्यांना सिच्युएशन सांगितली. एव्हरीवन ॲग्रीड दॅट माझ्याबरोबर जे आहे की लाईक चुकीचं घडलं आहे. जेव्हा मी माझ्या वाईफला घेऊन उबर करून घरी जात होतो, तर त्या उबरवाल्याला सुद्धा जेव्हा मी सिच्युएशन सांगितली, तर त्यांनी पण म्हटलं आपके साथ बहुत गलत हुआ है. म्हणजे यार लोकांना म्हणजे सगळ्यांना यार म्हणजे कळतं आहे की यार हे चुकीचं आहे, म्हणजे तरीसुद्धा तुम्ही का ही चूक करताय, डोंट अंडरस्टँड. रिक्षा पकडून यार त्या रिक्षावाल्यानी मला म्हणजे जिथं माझी वाईफ होती तिला त्यांनी तिथं स्वारगेटला उतरवलं, एकटीला उतरवलं. प्लस तिच्याकडनं तिने बॅग घेतली, तिने ते 1000 रुपीज त्यांना पे पण केले. आणि त्यांना म्हणजे तिला एकटीला सोडून तिकडून निघून गेले. जर सपोज तिला काही झालं असतं किंवा काय, तर हिची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार. प्लस तिला जे हॅरॅसमेंट झालं आहे, मला जे हॅरॅसमेंट झालं आहे, एक लिटरली आज मी जेव्हा आलो तर ऑफिसमध्ये लाईक आय वॉज म्हणजे टोटली म्हणजे डिस्टर्ब, मेंटली डिस्टर्ब, इमोशनली डिस्टर्ब, एवढं हर्ट झालं आहे मला. लाईक हा मॅटर जो आहे मी वरपर्यंत एक्सक्लेट करणार आहे. कारण की यार आज माझ्याबरोबर झालं आहे, उद्या सकाळी कोणा दुसऱ्याबरोबर होईल. काही घटना घडू शकतात. तुम्हाला माहिती की काय काय होतं आहे. लाईक एक तुम्ही सकाळची वेळ आहे, रस्त्यात कोण नाही, रहदारी नाही आहे. जर माझ्या वाईफला काही झालं असतं, ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेतली असते. ही जी बस आहे ह्याच्यावरती कारवाई तर व्हायलाच पाहिजे. आणि मी त्यांना मेल पण लिहिला आहे की लाईक मला तुमच्याकडनं रिटर्न अपॉलॉजी पाहिजे. प्लस तुमचे जे ओनर असतील बसचे किंवा जे CEO डायरेक्टर कुणी असो, त्यांनी डायरेक्ट मला आणि माझ्या वाईफला कॉल करून अपॉलॉजी बोलायला पाहिजे. प्लस जे पण माझं खर्च आहे, जे पण मला म्हणजे माझं टोटल मला रिफंड पण हवं आहे. आणि दुसरी गोष्ट, मला जी तिथून इथपर्यंत आलो आणि सगळं माझं हॅरॅसमेंट झालं आहे, त्यासाठी लिटरली मला म्हणजे मी सांगू नाही शकत. त्यांच्याकडनं मला जे आहे काय सांगू आता, म्हणजे यार कोणाबरोबर होऊ नये. आणि यार मी माफीसुद्धा ॲक्सेप्ट करतो, मी चूक केली यार, ठीक आहे ना, माणूस आहे, चूक करतो, झाली चूक, मी ॲक्सेप्ट करायला पण तयार आहे. मी सगळं साफ करायला पण तयार आहे, माझा संडास साफ करायला तयार आहे. तिथं पाणी तर नव्हतं, ती वेगळी गोष्ट आहे. आणि त्यांनी यार मला सोडून माझ्या वाईफला एकटं ठेवून मला इन्फॉर्म पण नाही केलं ते चालले आहेत म्हणून. व्हॉट काइंड ऑफ दिस सर्व्हिसेस. आणि म्हणजे पॅथेटिक, रिअली वर्स्ट एक्सपिरियन्स. हे जे आहे ते मला शेअर करावं असं वाटलं, कारण की हे जेव्हापासून मी ऑफिसला आलो तेव्हापासून हे माझ्या म्हणजे डोक्यात पूर्ण भिंगत होतं यार. म्हणजे का ते मला एकट्याला सोडून गेले, म्हणजे काय, म्हणजे यार म्हणजे ते यार म्हणजे असं पॅसेंजरला कोण यार तुम्ही सोडून जाता का. आणि तुम्हाला माहिती आहे मी खाली गेलो आहे. वर्स्ट, हॉरिबल. ह्याच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई व्हायला पाहिजे त्या बस मॅनेजमेंटवरती, त्या बसवरती. आणि चला तर मी ठेवतो. टिल देन टेक केअर, बाय.